बसा बसा। मग आज कोणी कोणी ग्रहपाठ केला? ज्यांनी ज्यांनी आज ग्रहपाठ केला नाही त्याला आज कोंबडं व्हावं लागेल, ते पण 1 तासासाठी। पूजा हात दाखव। एवढे नख वाढून तुला काय हिरोईन व्हायचंय काय? आणि काय शाळेत आलीस की फॅशन शोला आलीस? उद्या सगळ्यांनी ना नख काढून यायच्या। मी आज तुमची सगळ्यांची परीक्षा घेणार आहे। मॅडम तुम्ही तर उद्या घेणार होतात ना? आज घेणार आहे। बघूया कोण किती पाण्यात आहे आणि कोणाचा किती अभ्यास झालाय ते। पूजा यस मॅडम। सोनाक्षी यस मॅडम। अंकिता यस मॅडम। नियती यस मॅडम। सचिन सचिन तो आलेला नाही आज। ए तुम्ही दोघं जा त्याला उचलून घेऊन या बरं। आता आहे ना माझा तास संपला, आता खानसुळे सर येतील, तोपर्यंत सगळ्यांनी शांत बसा। अहो सर उशीर झाला। अहो माझ्या भावाचं पॉलिटेक्निक झाले तर त्याच्या कम्प्युटर IT इंजिनिअरिंगला ॲडमिशनसाठी दुसऱ्या शहरात गेलो होतो, पण जागा भेटत नाही आणि त्याला कुठं बाहेर पाठवू बी वाटणं चाललंय हो। अहो कम्प्युटर IT इंजिनिअरिंग करण्यासाठी आता बाहेर शहरात पाठवायची काय गरज आहे? आपल्या नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यामध्ये जिजाऊ इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट आहे ना, तिथे ॲडमिशन घ्या। हो पण तिथे ॲडमिशन भेटेल का? अहो तिथं तुम्हाला 100% ॲडमिशन तर भेटेलच, आणि विद्यार्थ्याचं जर पॉलिटेक्निक झालेलं असेल तर थेट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी ॲडमिशन भेटण्याची सुवर्ण संधी आहे। अरे वा, मग तर छानच आहे की। एवढंच नाही तर तिथं मुलींसाठी मोफत शिक्षण आहे आणि मुलींसाठी गर्ल्स हॉस्टेल आणि बस फॅसिलिटी पण आहे। तिथं 100% प्लेसमेंटसाठी हेल्प केली जाते आणि त्यांचा सर्वोत्कृष्ट IT कंपन्याशी करार सुद्धा आहे। आणि तिथं कम्प्युटर IT AI अशा बऱ्याच ब्रँचेस आहेत। सोबतच अत्याधुनिक प्रयोगशाळा, कम्प्युटर सेंटर, समृद्ध ग्रंथालय व डिजिटल लर्निंग रिसोर्सेस आहेत। आणि तिथं सेमिनार, वर्कशॉप व प्रोजेक्ट आधारित शिक्षण पण आहे। हो मी उद्याच ॲडमिशन घेतो माझ्या भावाचं। बरं झालं आपल्या शहरात आपल्या घराजवळ भेटलं ते। आणि हा तुकडी ड मधले विद्यार्थी वाट बघायला येतं, आणि त्या तुकडी ड मधल्या विद्यार्थ्यांचा डोक्याला ताप आणला बघा, त्याच्या तुकडी ड नाव पाहिजे नव्हतं, तुकडी ढ पाहिजे होते बघा। चलो मी आता वर्गावर चलो। चला।